अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल त्याच्या मित्रांना विचारत असतो की आपण माँ-बाबांना आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलं पाहिजेत, पण मला एक प्रश्न पडलाय. त्यावर त्यातला त्याचा दुसरा मित्र म्हणतो की तू मला सांग, मी शाळेत प्रत्येक वेळेस पहिला नंबर काढायचो, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात. त्यावर अमोल म्हणतो की अरे माझ्या माल आणि बाबाला एकत्र आणायचं आहे, तर काय करायचं आपण. त्यावर त्याची दुसरी मैत्रीण म्हणते की अरे टाईम मशीन असती ना, तर आपण सगळीकडे आधी जाऊन सगळ्यांना एकत्र आणलं असतं आणि त्यांना दाखवलं असतं की आपण सगळे एकत्र किती खुश राहू शकतो. अमोल म्हणतो की हो, पण टाईम मशीन तर आपण आणू शकत नाही ना. त्यावर त्याची मैत्रीण म्हणते की अरे टाईम मशीन असली तरी माझी आजी मला म्हणते की आपण जुने फोटो बघितले ना की आपण जुन्या आठवणीत जातो आणि आपल्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. अमोल म्हणतं की एक नंबर आयडिया दिलीस, आता मी सुद्धा माझ्या चित्र काढतो आणि सगळ्यांना दाखवतो की आपण किती सुखी कुटुंब म्हणून राहू शकतो. त्यावर त्याची मैत्रीण म्हणते की हो, तू चित्र काढ आणि सगळ्यांना दाखव. म्हणतो की हो, आता मी माझ्या बड्डेचे सगळे चित्र काढणार आणि त्यात सगळ्यांना सुद्धा दाखवणार की माझा बड्डे झाला असता तर सगळे एकत्र किती छान दिसले असते. त्यावर त्याची मैत्रीण म्हणते की हो अमोल, तू असंच कर. अमोल म्हणतो की बरं झालं, आता मी जातो आतमध्ये चित्र काढायला, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यावर परत आतमध्ये गेल्यानंतर तो सगळ्यांना जाऊन विचारतो की माझ्या पहिल्या बड्डेला असता तर तुम्ही काय केलं असतं, असं विचारायला जातो. जाताना त्याला दिप्या भेटतो आणि दिप्याला विचारतो की मामा. त्यावर दिप्या म्हणतो बोल की भाचे सरकार, काय झालं. त्यावर अमोल म्हणतो की तू माझ्या पहिल्या बड्डेला असता तर किती खुश झालं असतं ना. त्यावर दिप्या म्हणतो की हो बाळा, खूप खुश झालं असतं. तर त्यावर अमोल म्हणतो की मग तू काय केलं असतं. दिप्या म्हणतो की मी खूप खुश असतो, तुझ्यासोबत सगळ्यांसोबत फोटो काढले असते खिचिक. अमोल म्हणतो की ठीक आहे. मग तो जातो आणि बापूंना आणि कदमांना विचारतो की बाबा, तुम्ही माझ्या पहिल्या बड्डेला असता तर काय केलं असतं. त्यावर बापूसुद्धा म्हणतात की तुझ्या बड्डेला जर आम्ही असतो ना तर खूप सारे फोटो काढून आठवणी जमा केल्या असत्या खिचिक. त्यानंतर तिथून निघून जातो आणि रुपाली आणि मोना तिथे असतात. तो त्यांना विचारतो की ती तिथून जात असताना रुपाली आणि मोना म्हणतात की कुठे निघालास. त्यावर अमोल म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे. काही नाही. त्यावर रुपाली म्हणते की अरे चांगलं विचारलं, कुठे निघालास. त्यावर अमोल म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे, मला तुम्हाला सांगायचं नाही तिथून. त्यावर तो तिथून निघून जातो. रुपाली म्हणते की हा काय अमोल आहे, ह्याच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि हे सगळं अप्पी त्याच्या मनात भरवत असणार आहे. त्यावर मोना म्हणते की रुपाली ताई, कुठे पण काही बोलताय, तुम्ही जरा शांत बसता का, वेळ बघता का, तुम्ही कुठे आहात ते. ती मोना तिला वडत जाऊन गच्चीवर नेते आणि बोलते की अहो ताई, तुम्ही कुठेही काही बोलत जाऊ नका, यांना जर कळालं तर ते मला खूप ओरडतील. रुपाली म्हणते की हो ठीक आहे. त्यावर मोना म्हणते की रुपाली ताई, तुम्हाला कळतंय का, जेव्हा भाज्य सरकार असं वेगळं वागतात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. काल इतके सगळेजण शांत होते, पण हे पोरगं काही शांत बसलं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, जर कितीही घरात राडे झाले असतील तर एक पोरगं अख्ख्या कुटुंबाला एकत्र आणू शकतं. रुपाली म्हणते की हे असं होऊ देणार नाही, हे सगळं अप्पी शिकवत असेल. मोना म्हणते की अप्पी शिकवायचं काय, तेव्हा हे पोरगंसुद्धा ते तसंच आहे, ते खूप पुढं करतं आणि हे पोरगं त्याच्या वयापेक्षा जरा त्याला जास्तच समज आहे. रुपाली म्हणते की हो गं, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवूया. ती मोना बोलते की बरं ठीक आहे. रुपाली म्हणते की आपल्याला फक्त कळायला पाहिजे की त्याचा पुढचा प्लॅन काय आहे, बाकी त्याची वाट कशी लावायची त्यासाठी मी आहेच, असं म्हणतात आणि तिथे खाली जातात. खाली गेल्यानंतर त्या स्वप्नीलला विचारत असतात की अगं रुपाली, काय करतेस. त्यावर रुपाली म्हणते की काय नाही. तेवढा दिप्या तिथून जातो. रुपाली म्हणते की अमोल कुठे आहे, अमोल आतमध्ये बसलेला खूप वेळ झाला, त्यांनी काही खाल्लं नाही. दिप्या म्हणतो की हो, नाही खाल्लं, तो खाईल काहीतरी. त्यावर रुपाली म्हणते की तुला माहीत आहे करा तो का आतमध्ये बसलाय. दिप्या म्हणतो की असेल त्याचं काही काम, बसलाय तो, काम झाल्यानंतर येईल बाहेर. मोना बोलते की असलं काही काम आहे की तो आतमध्ये बसलाय. दिप्या म्हणतो की मोना शांत बस, करू दे की त्याला काय करायचं आहे ते, तुला काय करायचं आहे. मोना म्हणते की विचारलं तर फक्त. त्यावर दिप्या म्हणतो की रुपाली ताई, मोना, तुम्ही लांब राहा अमोलपासून, तुमच्यामुळे ते पोरगं सारखं दुःखी होतं आहे आणि तुम्ही हे कशासाठी विचारताय हे मला चांगलंच माहिती आहे. रुपाली म्हणते की का विचारायचं नाही का त्याच्याबद्दल काही. दिप्या म्हणतो की तुमच्या काय भावना आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे
अजिबात सुद्धा विचारायचं नाही. आणि मोना तू तर शांतच बस, तुला काय सांगितलेलं मी ह्या बाईपासून लांब राहा, तरी तुला होत नाही काय, तुला आता दाखवलं पाहिजे. मोना म्हणते की अहो पण मी सहजच विचारलं. दीप्या म्हणतो की तू मला सहज म्हणून सुद्धा विचारायचं नाहीस. स्वप्नील म्हणतो की अरे दीप्या काय बोलतोयस तू. दीप्या म्हणतो की सर तुम्हाला दिसत नाहीत का ह्या काय वागतात ते, कशा वागतात ते. स्वप्नील बोलतो की रुपाली मोनाचा अमोलला काय करायचं आहे ते करू दे, तू त्यांच्यामध्ये पडू नकोस, असं म्हणून स्वप्नील तिथून निघून जातो आणि दीप्यासुद्धा त्यांना ओरडून निघून जातो. इकडे बापू आणि कदम अमोलच्या दरवाजाच्या बाहेर उभे असतात. दरवाजा का उघडत नाही म्हणून हा सगळे टेन्शनमध्ये असतात. त्यावर अमोल म्हणतो की नाही मी आत्ता दरवाजा उघडणार नाही, माझं काम आहे, मी चित्र काढतोय. त्यावर तो म्हणतो की अरे एकदा उघड, काहीतरी खा आणि मग बस. त्यावर बापू म्हणतात की अहो बस सुद्धा चित्र काढताय, त्याचं झालं की येईल. कदम म्हणतात की अहो तसं काही नाही, पण तो परत आजारी पडला तर. बापू म्हणतात की नाही आता आप्पी यायचा वेळ झाला आहे, तसाही येईल तो बाहेर, असं म्हणून. नंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आप्पी काम करण्यासाठी लागते. इकडे अर्जुन आप्पीच्या विचारात असतो. तिथे चिंचुके आल्यानंतर चिंचुके त्याला अपडेट देत असतो. अर्जुन आपल्याच विचारात असल्यामुळे चिंचुके म्हणते की अहो सर मी किती वेळ झालं तुमच्याशी बोलतोय, तुम्ही बोलत नाही. अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके काल कदमांनी आणि अमोलने आमच्यासाठी डेट प्लॅन केली, पण आर्या तिथे येऊन नको नको ते बोलली. चिंचुके बोलते की अहो पण तुम्ही काही केलं तरी अपर्णा मॅडमांनी तुम्हाला तिथे लग्नाची एकत्र होण्याची मागणी करायला नको होती. तुम्हाला कळतंय का, आर्याला कळाल्यानंतर तिला काय वाटेल. हे सगळं आर्या चोरून ऐकत असते. अर्जुन म्हणतो की नाही आज काही झालं तरी मी तिची माफी मागणार, म्हणून तो तिथे बसतो. चिंचुके बाहेर आल्यानंतर आर्याला बघतो की ती ऐकत आहे. आर्या त्याला शांत बस आणि जा असं खुनवून चिंचुके काही न बोलता तिथून निघून जातो. अर्जुन कलेक्टर ऑफिसमध्ये जातो. कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर गायतोंडेंना म्हणतो की मला अपर्णा मॅडमांना भेटायचं आहे. त्यावर गायतोंडे म्हणतो की थांबा मी विचारून आलो. ती आप्पी सांगते की त्यांना सांगा मी कामात आहे, भेटू शकत नाही. असं म्हणल्यानंतर गायतोंडे त्यांना जाऊन सांगतो. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे. गायतोंडे म्हणतात की काही पर्सनल काम होतं का. त्यावर अर्जुन म्हणतो की पर्सनल काही काम नाही असंच. त्यावर गायतोंडे म्हणतात की तुम्ही कितीही वेगळे झाला, कितीही रुसला तरी तुमच्यावरचं प्रेम हे तुमच्या डोळ्यात दिसतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आप्पी कामावरून घरी आल्यानंतर तिथे बघते की अमोलने रूममध्ये बंद केलेलं आहे आणि सगळे बाहेर वाट बघत आहेत. आप्पी विचारते की अमोल काय झालं. तेव्हा सगळे खुणवतात की तो आत बसला आहे, म्हणून तो आतमध्ये जाते आणि अमोलला दरवाजा वाजवण्यासाठी प्रयत्न करते. अमोल दरवाजा उघडतो आणि सांगतो की मी या माझ्या बड्डेची सगळी चित्र काढत आहे. आप्पी म्हणते की अरे तुझ्या डोक्यात हे सगळं येतं कुठून. त्यावर अमोल म्हणतो की ह्या सगळ्यांना मी दाखवतो, माझ्या बड्डेला ते एकत्र असते तर किती खुश झाले असते, तू जा ना मग मला चित्र काढायचं आहे. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे तू थोडंसं खा मग मी जाते. अमोल बोलतो की बरं ठीक आहे. असं म्हणून आप्पी जाते आणि इथंच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.